राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे आपल्यासोबत आहेत। डॉक्टर तायवाडे, आज ओबीसी संघटनांची सरकारसोबत बैठक होत आहे आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघ आणि डॉक्टर बबनराव तायवाडे नागपुरात आहेत। बहिष्कार आहे बैठकीवर, ओबीसी समाजासाठीचा त्याग आहे? हा ओबीसी समाजासाठीचा त्याग आहे, बहिष्कार नाही माझा मुळीच। कारण मला सरकारने ऑफिशियली अधिकृत निमंत्रण दिलं होतं, मी जाणार पण होतो, आम्ही 10 लोकांचं शिष्टमंडळ जाणार होतं। परंतु काल दिवसभर जे नाट्य घडलं की बा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे पदाधिकारी डॉक्टर बबनराव तायवाडे नाव घेऊन हे जर त्या मीटिंगला राहणार असेल तर आम्ही मीटिंगला येणार नाही, आमचा बहिष्कार राहील। माझी ऑलरेडी सरकारसोबत चर्चा झालेली आहे, मी समाधानी झालेलो आणि मी हे मीटिंग बोलवा काही सरकारला म्हटलं नव्हतं, सरकारने स्वतःहून मला निमंत्रित केलं होतं। पण माझ्या जाण्यामुळे जर इतरांची गोची होत असेल, इतरांची अडचण होत असेल आणि मला आज काही सरकारकडनं हवं नव्हतं, काय एक चर्चेमध्ये सहभाग घेण्याकरता आम्ही जाणार होतो। ज्यांना हवं आहे, ज्यांना काहीतरी पाहिजे आहे, ज्यांच्या काहीतरी मागण्या आहेत, त्या मागण्याकरता त्यांना तिथं राहणं आवश्यक होतं। म्हणून त्यांना तिथे जाऊ द्यावं, त्यांचे प्रश्न सरकारने ऐकावे आणि ते सोडवावे आणि समाजाला न्याय मिळावा, हा एक चांगला हेतू ठेवून मी स्वतःहून या बैठकीपासून बाहेर पडलो आणि मी त्यांना सांगितलं की इतर नेत्यांसोबत आपण चर्चा करा, पण समाजामध्ये आज जे भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे ते दूर करा आणि समाजाला न्याय द्या। जो ओबीसी सकल ओबीसी महामोर्चाचे नेते तुम्ही नाही जात आहे म्हणून आता ते बैठकीत सहभागी होणार, ते म्हणतात की आजच्या बैठकीत GR रद्द झाला पाहिजे। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची पण ही मागणी। आपल्याला काय वाटतं, GR रद्द करण्याची खरोखर गरज आहे किंवा नाही केलं तरी काही फरक नाही पडत ओबीसींना? मी वारंवार तुम्हाला मी एवढ्या दिवसापासून सांगतो की ज्या GRमुळे ओबीसी समाजाचं नुकसानच झालं नाही, तो GR असणं काय आणि रद्द झाला काय फरक पडणार आहे? त्याच्यामुळे तो रद्द करायला मी मागणी कधीच केलेली नाही आहे। ज्यांना शंका आहे, कुशंका आहे, ते मागणी मांडतील, ते योग्य की अयोग्य सरकार ठरवेल ना, मला तो अधिकार नाही आहे। काय यांना सांगावं लागेल की या प्रावधानामुळे आमचं नुकसान होते आहे। जर सरकार आणि प्रशासनातले सर्व अधिकारी, आज मुख्यमंत्र्यांसोबत बैठक आहे म्हणजे नुसते मुख्यमंत्री नाही राहणार आहे, प्रशासन पूर्ण राहणार आहे। प्रशासन आणि मुख्यमंत्री जेव्हा कन्व्हिन्स होतील आणि बा ओबीसी समाजाचं नुकसान होते या निष्कर्षावरती येतील, तेव्हा ते काहीतरी निर्णय घेतील। जर कुठलं नुकसानच नाही आहे तर निर्णय कसा होईल? ते यांना कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करतील, होणं की नाही होणं हा त्यांचा प्रश्न आहे। तुम्ही ओबीसी समाजाचे अनुभवी नेते आहेत, तुमचा प्रदीर्घ अनुभव आहे, इतर जे नेते आहेत विजय वडेट्टीवार असतील काही किंवा इतर नेते, त्यांचा पण प्रदीर्घ अनुभव आहे। असा एकच GRचा आकलन वेगवेगळं का होत आहे, का केला जात आहे? ओबीसी समाजामध्ये याच्यामुळे संभ्रमही निर्माण होतं आणि एक फुटीचं चित्रही दिसून येतं। नाही, हे बघा कसं असते की कोणी म्हणते म्हणून नुकसान झालं। मी पहिल्या दिवशीपासून आपल्याला सांगितलं की लोकांनी जो एक भूमिका घेतली, ओबीसीचं आरक्षण संपलं, ओबीसीचं आरक्षण संपलं, ओबीसीचं आरक्षण संपलं। अरे बाबा, कुठं संपलं? संविधानाप्रमाणे दिलेलं 27% आरक्षण आहे, हे 27% आरक्षणाला कोणी हात लावू शकत नाही, GR त्याला हात लावू शकत नाही। आणि मग संपलं नसताना संपलं म्हणून समाजामध्ये एक भीती निर्माण करायची, दहशत निर्माण करायची, त्याच्यामुळे 7 लोकांनी आज आत्महत्या केलेल्या आहे ओबीसी, त्याला कोण जबाबदार? आमचं काय म्हणणं, कुठं संपलं हे पहिले पटवून द्यावं। संपलंच नसताना अशा प्रकारचा अपप्रचार करून समाजाच्या मनामध्ये जी एक भीती निर्माण करण्याचं काम होते आहे, मला त्याचा विरोध आहे। कारण शेवटी समाजाला धीर देणं योग्य वेळी हे समाजाच्या प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्य आहे। आणि म्हणून ते कर्तव्य निभवताना किती वाईट परिस्थिती आली, कुठल्याही परिस्थितीत समाजाच्या संविधानिक आरक्षणाला आम्ही धक्का लागू देणार नाही, ही भूमिका नेत्यांना घ्यावी लागते आणि त्याच्याकरता संघर्ष करावा लागतो। ती संघर्ष करण्याची ताकद नेत्यांमध्ये पाहिजे, तेव्हा समाजाच्या हिताचं रक्षण होईल। ज्यांनी ही भीती पसरवली त्यांनी कुठेतरी आपला वैयक्तिक स्वार्थ या संदर्भात साधला का, असं म्हणाल का तुम्ही? नाही, अपेक्षा असते त्यांची, काय ते त्यांच्या पॉलिटिकल ही काही पॉलिटिकल मूवमेंट नाही, ही सोशल मूवमेंट आहे। सोशल मूवमेंटमध्ये काम करत असताना समाजच फक्त आपल्या डोळ्यासमोर असायला पाहिजे आणि आयुष्यामध्ये मी समाजाला माझ्या डोळ्यासमोर ठेवतो, वैयक्तिक स्वार्थ त्याच्यामध्ये 0.01% सुद्धा ठेवत नाही आणि म्हणून समाजाला न्याय मिळवून देतो।
जे विरोध तुमचा विरोध करतायत ते समाजाऐवजी स्वतःचा वैयक्तिक स्वार्थ पाहताय. म्हटलं तर वावगवणार नाही बिलकुल. राजकीय फायदा दुसरं काय. कारण प्रत्येक माणसाला राजकीय आकांक्षा असतात, अपेक्षा असतात. मला कुठली अपेक्षा नाही आणि आकांक्षा नाही. त्याच्यामुळे समाजहित हे हा एकमेव माझं ध्येय आहे. तर ज्या GR मुळे ओबीसी समाजाचा मुळात नुकसानच झालेला नाही, तो GR रद्द करून काय मिळणार आहे, तो GR असला काय आणि नसला काय, ओबीसींचं नुकसान होत नाही, हे 2 सप्टेंबरच्या GR संदर्भात आपल्या आधीच्या भूमिकेसंदर्भात डॉक्टर बबनराव तायवाडे आजही ठाम आहेत. मात्र जे नेते त्यांच्या बैठकीतल्या उपस्थितीसंदर्भात विरोध करत होते ते कुठंतरी ओबीसी समाजाचा नाही तर आपला राजकीय स्वार्थ साधत आहे, असा एक गंभीर आरोपही ते करतात. कॅमेरामॅन मिथुन आदमनेसह रजत वशिष्ठ, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.